नमस्ते, मी स्नेहल झरपणकर. एसबी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या जनसुनावणी बैठकीत शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि DYS हेल्थ केअर अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभिराज फाउंडेशन वाकड पुणे येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या उपक्रमाअंतर्गत एकूण 42 दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, रंग, खडू, प्रिंटिंग, पेपर्स तसेच विविध स्टेशनरी साहित्य देण्यात आले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमात डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन इचलकरंजी शाखेचे संस्थापक सदस्य संजय मुळे, DYS हेल्थ केअर अकॅडमीचे संचालक डॉक्टर योगेश सामनेरकर, संचालिका डॉक्टर सुनीता सामनेरकर, इन्व्हरव्हील क्लब पुणेच्या पदाधिकारी सौ भारती वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग मुलांच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपून योगदान देणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसबी9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा एसबी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.